दरवर्षी 17 जुलैला रात्री 11:45 एक ट्रेन थांबायची, पण त्या स्टेशनवर कधीच ट्रेन थांबत नव्हती. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाजवळ एक बंद पडलेलं रेल्वे स्टेशन होतं. 30 वर्षांपूर्वी ते स्टेशन कायमचं बंद झालं होतं. तरीही गावात एक अफवा होती. दरवर्षी 17 जुलैला रात्री 11:45 तिथे एक ट्रेन येते. त्या ट्रेनचा आवाज सगळ्यांना ऐकू येतो, पण ट्रेन फक्त एकाच माणसाला दिसते. शहरातून आलेला पत्रकार आर्यन या अफवेची सत्यता शोधण्यासाठी स्टेशनवर गेला. त्याने कॅमेरे लावले, ड्रोन उडवला आणि संपूर्ण रात्री रेकॉर्डिंग सुरू ठेवलं. गावकऱ्यांनी त्याला सावध केलं. घड्याळात 11:45 झाली. प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवू नकोस. आर्यन हसला. त्याला भूताखेतावर विश्वास नव्हता. रात्री 11:44 झाले. अचानक सगळीकडे शांतता पसरली. पक्ष्यांचा आवाजही बंद झाला. एका मिनिटाने दूरवरून ट्रेनची शिट्टी ऐकू आली. रूळ हलू लागले, पण कॅमेऱ्यात काहीच दिसत नव्हतं. आर्यनच्या डोळ्यासमोर मात्र एक जुनी काळी वाफेची ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. दार उघडलं आणि एक वृद्ध TC खाली उतरला. तो म्हणाला, तुझं तिकीट दाखव. आर्यन घाबरून म्हणाला, माझ्याकडे तिकीट नाही. TC शांतपणे म्हणाला, मग तू प्रवासी नाहीस, तू साक्षीदार आहेस. माझ्या मागे ये. आर्यन त्याच्या मागे एका जुन्या डब्यात गेला. आत सर्व सीट रिकाम्या होत्या. फक्त शेवटच्या सीटवरती एक चामड्याची बॅग ठेवली होती. TC म्हणाला, ही बॅग योग्य ठिकाणी पोहोचली नाही, म्हणून ही ट्रेन दरवर्षी इथे परत येते. आर्यनने बॅग उघडली. त्यात सोनं किंवा पैसे नव्हते. एक लहान डायरी आणि एका मुलीचं प्रवेशपत्र होतं. डायरीत लिहिलं होतं, माझ्या मुलीला हे प्रवेशपत्र वेळेत मिळालं नाही तर ती डॉक्टर बनेल. पण त्याच रात्री त्या ट्रेनचा अपघात झाला होता आणि बॅग कधीच पोचली नव्हती. TC म्हणाला, ती मुलगी आयुष्यभर वडिलांची वाट पाहत राहिली. माझं कर्तव्य अपूर्ण राहिलं, म्हणून मी अजूनही मुक्त झालो नाही. सकाळी आर्यन जागा झाला तेव्हा स्टेशन रिकामं होतं. त्याला वाटलं हे सगळं स्वप्न असेल, पण त्याच्या हातात ती जुनी बॅग होती. चौकशी केल्यानंतर त्याला समजलं की ती मुलगी आता 70 वर्षांची वृद्ध महिला आहे आणि जवळच्याच गावामध्ये राहते. आर्यन तिच्याकडे गेला. तिने बॅग पाहताच रडायला सुरुवात केली. प्रवेशपत्र हातात घेऊन ती म्हणाली, बाबांनी वचन दिलं होतं, ते नक्की पाठवतील. काही दिवसांनी त्या वृद्ध महिलेचं शांतपणे निधन झालं. पुढच्या वर्षी 17 जुलैला गावकरी पुन्हा स्टेशनवरती जमले. रात्री 11:45 झाले, पण ह्यावेळी ना ट्रेनची शिट्टी आली, ना रूळ हलले, ना त्या दिवसानंतर ती ट्रेन पुन्हा कधीच आली नाही किंवा दिसली नाही. गावातील वृद्ध लोक आजही म्हणतात, अपूर्ण कर्तव्य हेच सर्वात मोठं ओझं असतं आणि ते पूर्ण झालं की आत्म्यालाही शांती मिळते. तर मंडळींनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रायबरसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वात आधी तुम्ही जाऊन मला स्टोरी सांगा की तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते, पण त्याआधी तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल ना.